पक्षप्रवेश सोहळा हा पार पडतोय। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होतोय। पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश होणार आहेत। गिरीश महाजन यांच्याकडून प्रवेशाला ग्रीन सिग्नल। विनायक पांडे, यतीन वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश, मात्र या प्रवेशाला देवयानी फरांदे यांच्याकडून विरोध होतोय। त्यांच्या नाराजीनंतर सुद्धा या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडत आहे। पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश होणार असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। गिरीश महाजन यांच्याकडून या प्रवेशाला ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे। देवयानी फरांदे यांनी एक्स पोस्ट करत या ठिकाणी नाराजी व्यक्त केली होती, मात्र त्यांच्या या नाराजीनंतर सुद्धा या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश सोहळा महत्त्वाचा मानला जातोय। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडत आहे। गिरीश महाजन यांच्याकडून या प्रवेशाला ग्रीन सिग्नल देण्यात आलेले आहे। देवयानी फरांदे या ठिकाणी नाराज आहेत। त्यांच्या नाराजीनंतर सुद्धा या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। देवयानी फरांदे यांनी सकाळीच या पक्षप्रवेशाला विरोध केला होता, आक्षेप नोंदवला होता। एक्स पोस्ट करत या ठिकाणी त्यांनी नाराजी व्यक्त केली होती, मात्र त्यांच्या नाराजीनंतर सुद्धा या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडत आहे। देवयानी फरांदे या ठिकाणी पक्षप्रवेशाला नाराज, मात्र विनायक पांडे, यतीन वाघ यांचा हा भाजपमध्ये प्रवेश होतोय। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडत आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। महेश, आपण पाहतोय देवयानी फरांदे या नाराज आहेत। या पक्षप्रवेशाला त्यांच्याकडून विरोध होत असताना सुद्धा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। अगदी खरं आहे नीलम, खरं तर आज सकाळपासूनच नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळत आहे। नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर माजी महापौर विनायक पांडे असतील, शाहू खैरे असतील, यतीन वाघ असतील यांचे पक्षप्रवेश पार पडत होते, मात्र याला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला होता। यानंतर मनसेचे प्रदेश सरचिटणीस असलेले दिनकर पाटील यांनी देखील भाजपमध्ये आता प्रवेश केलेला आहे। एकीकडे विरोध होत असताना देखील मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। भाजपमध्ये येणाऱ्यांचं स्वागत आहे। पक्ष वाढीसाठी आणि संघटनासाठी काही गोष्टी गरजेच्या असतात। त्यांना विरोध जरी सुरुवातीला होत असला तरी नंतर मात्र थोड्या काही काळाचा हा विरोध असतो, नंतर हा विरोध मावळतो, अशी देखील प्रतिक्रिया जी आहे ती गिरीश महाजन यांनी दिलेली। त्यामुळे एकूणच आगामी महापालिकेवर भाजपचा झेंडा रोवण्यासाठी जर आपण बघितलं असेल तर मेगा पक्षप्रवेश आहे ते मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून केले जात आहे। विरोधक नाशिकमध्ये ठेवायचेच नाही अशी काहीशी परिस्थिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आता माजी महापौर विनायक पांडे, त्यांची सून आणि मुलगा ऋतुराज पांडे यांचा पक्षप्रवेश देखील केला जातोय। खरं तर याच्याच पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून विरोध केला जात होता, मात्र आता मंत्री गिरीश महाजन यांच्याच उपस्थितीमध्ये आता त्यांना पक्षप्रवेश दिला जातोय। त्यामुळे देवयानी फरांदे या देखील गिरीश महाजन यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या, मात्र गिरीश महाजन यांनी त्यांची समजूत काढलेली आहे आणि एकूणच पक्षवाढीसाठी काही निर्णय घ्यायचा असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तरी देखील या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पाठ फिरवलेली आहे। त्याच्यामुळे भाजप आमदार देवयानी फरांदे या नाराज आहे, मात्र आता त्यांच्या नाराजीवर पक्षश्रेष्ठी काय तोडगा काढता हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नीलम जी, पुन्हा एकदा गिरीश महाजन हे देवयानी फरांदे यांची काही भेट घेणार आहेत का? नाराजी दूर करण्यासाठी काही प्रयत्न भाजपाकडून केले जाणार आहेत का? नीलम अगदी खरं आहे। गिरीश महाजन यांची भेट जी आहे ती भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी काही वेळापूर्वी घेतलेली होती आणि या पक्षप्रवेशाला त्यांनी विरोध देखील केलेला होता। देवयानी फरांदे यांच्या समर्थकांनी देखील विरोध केलेला होता आणि हे सगळं असताना देखील देवयानी फरांदे या गिरीश महाजन यांना भेटायला गेल्या, मात्र गिरीश महाजन यांनी त्यांची समजूत जी आहे ती काढल्याचं त्यांनी सांगितलं आहे। मात्र या पक्षप्रवेशाला जे आहे ते गिरीश आपले देवयानी फरांदे जे आहे त्या उपस्थित नाहीये, त्यामुळे एकूणच त्या कुठेतरी नाराज आहे। मात्र आता त्यांच्या नाराजीवर पक्षश्रेष्ठी काय विचार करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी महेश, या आपण पाहतोय पक्षप्रवेशामुळे भाजपची या नाशिकमध्ये किती ताकद वाढणार आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे? नीलम अगदी खरं आहे। खरं तर मंत्री गिरीश महाजन यांनी काही महिन्यांपूर्वीच खरं तर नाशिकमध्ये 100+ नारा दिला होता। महापालिका निवडणुकीत 100+ उमेदवार निवडून आणण्याचं त्यांचं टार्गेट होतं आणि याच टार्गेटवर ते काम करताय आणि मेगा पक्षप्रवेश जे आहे ते त्यांच्याकडून केले जात आहे आणि यामुळे खरं तर महापालिकामध्ये आता भाजपची ताकद जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे।
ते जे या पक्षप्रवेशाला विरोध करतायत त्यांना देखील शांत करण्याचं काम हे गिरीश महाजन यांच्याकडून केलं जातंय. त्याच्यामुळे आपण जर बघितलं असेल तर आता महापालिका निवडणुकीचं खरं तर या घडामोडी वेगाने घडायला बघायला मिळत आहे आणि भाजप आता एवढ्या पक्षप्रवेश केल्यानंतर आता निष्ठावंतांना डावलतील का आयारामांना संधी देतील हे पण बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आणि एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मेगा पक्ष प्रवेश केला जातो. याच्यावरून असं दिसतंय का भाजप नाशिकमध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचं देखील या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. जी नक्कीच. या ठिकाणी किती पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश होतोय त्या संदर्भात काय अधिकची माहिती? या ठिकाणी जर बघितलं असंच मनसेचे प्रदेश सरचिटणीस असलेले दिनकर पाटील, त्यांचे पुत्र अमोल पाटील, त्यांच्या पत्नी लता पाटील यांच्यासह माजी महापौर विनायक पांडे, त्यांची सून मुलगा ऋतुराज पांडे, शाहू खैरे, यतीन वाघ आणि माजी आमदार नितीन भोसले यांचा जो पक्षप्रवेश आहे तो आता केला जातोय. त्याच्यामुळे आता गिरीश महाजन या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडतोय. जी नक्कीच. आपण पाहतो या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा होतोय मात्र नाराजी नाट्य समोर येत आहे. कुठेतरी आता हा पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला याचा कुठेतरी धक्का बसू शकतो का? अगदी खरं आहे. आता जर बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश होताना बघायला मिळत आहे. काल अवघे जे ठाकरे बंधूंच्या युतीनंतर ज्यांनी नाशिकमध्ये आनंद उत्सव साजरा केला ते दुसऱ्याच दिवशी थेट जर बघितलं तर भाजपमध्ये दाखल झालेले. काल खरं तर विनायक पांडे असतील, दिनकर पाटील असतील यांनी एकमेकांना पेढे भरवलेले होते. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांनी जल्लोष साजरा केला होता आणि हे सगळं केल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी त्यांचा पक्षप्रवेश होतोय. याच्यावरून भाजपने संपूर्ण ताकद जी आहे ती नाशिकमध्ये लावलेली आहे आणि विरोधकांना यात कुठे ठेवायचं नाही असा पद्धतीचा कयास मंत्री गिरीश महाजन यांनी बांधलेला आहे. त्यामुळे भाजपची जी ताकद आहे ती मोठ्या प्रमाणात आता नाशिकमध्ये वाढणार आहे आणि आगामी महापालिका निवडणूक आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यावर खर तर भाजपची सत्ता ही महत्वाची असून त्या दृष्टीनेच हा जम्बो मेगा पक्ष प्रवेश आणि ताकद वाढविण्याचा जो प्रयत्न आहे तो यातून दिसून येतोय. जी नक्कीच महेश. आपण पाहतो युतीची घोषणा ही कालच झाली आणि त्यानंतर जे दिनकर पाटील आहेत मनसेचे ते आता भाजपामध्ये प्रवेश करतायत. मनसेला नाशिकमध्ये हा मोठा धक्का मानला जातोय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हा जम्बो आपण प्रवेश भाजपमध्ये पाहतोय. इन्कमिंग सुरू झालेली आहे भाजपमध्ये. कुठेही आपल्याला विरोधक या ठिकाणी ठेवायचे नाहीत हा एकंदरीतच भाजपचा प्रयत्न आहे. आपलाच या ठिकाणी महापौर असावा याचा प्रयत्न आता या ठिकाणी भाजप करताना पाहायला मिळतोय. महेश, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? जी धन्यवाद महेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतो विनायक पांडे, यतीन वाघ यांचा भाजपात प्रवेश, मनसेचे नेते दिनकर पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी भाजपात प्रवेश होतोय. तर या पक्षप्रवेशाला मात्र दिव्यानी फरांदे यांच्याकडून विरोध केला जात होता. त्यांनी पोस्ट करत या पक्षप्रवेशाला विरोध केलेला आहे, आक्षेप नोंदवलेला आहे. मात्र त्यांची नाराजी दूर करण्याचा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र या पक्षप्रवेश सोहळ्याला त्या उपस्थित नसल्याने त्या अजूनही या ठिकाणी नाराज असल्याची माहिती सध्या समोर येते. भाजपमध्ये या ठिकाणी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार इन्कमिंग सुरू आहे. विनायक पांडे, यतीन वाघ यांचा भाजपात प्रवेश, या ठिकाणी मोठ्या संख्येने पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती आपल्याला समोर येते. आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेले आहेत. महेश, आपण पाहतोय मोठ्या संख्येने पदाधिकारी या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करतात. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय भाजप हा मोठा भाऊ, मोठा पक्ष, या ठिकाणी आपलाच महापौर असावा याच कुठेतरी आता राजकीय रणनीती या ठिकाणी आखताना पाहायला मिळतोय. नीलम, खरं तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जर बघितलं असेल तर ठाकरे बंधूंना धक्का दिला गेला आहे. कालच त्यांच्या युतीची घोषणा झाली आणि आज दोनही ठाकरे बंधूंना जो आहे तो धक्का मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेला आहे. कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांचा पक्षप्रवेश झालेला आहे. काल ते जल्लोषात होते ना आज ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करताय. त्यामुळे एकंदरीतच या
पक्षप्रवेशामुळे खरं तर नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर भाजपची जी ताकद आहे ती निश्चितच वाढलेली आहे आणि 122 नगरसेवकांची संख्या आहे आणि 100+चा नारा हा भाजपकडून यापूर्वी देखील देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आजचे जे पक्षप्रवेश आहे ते अत्यंत महत्वाचे आहे आणि त्या दृष्टीने मंत्री गिरीश महाजन यांनी खरं तर नाशिकवर विशेष असं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ठाकरे बंधूंना यशस्वी होऊ द्यायचं नाही त्यासाठी ही जी खेळी आहे ती त्यांनी खेळली आहे. अगदी पोलीस बंदोबस्तामध्ये खरं तर हे पक्षप्रवेश जे आहे ते पार पाडले. स्वतःच्याच पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचा आमदारांचा विरोध असताना देखील हे पक्षप्रवेश दिला गेलाय. यावरून आपल्याला असंच दिसून येतं धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. ठाकरे बंधूंची युती मोजक्या